हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर आज भरपूर दिवसाबाद व्हिडिओ शूट करत आहे. आज आहे संडे आणि मी जात आहे फिरायला बर्ड व्हॅलीमध्ये. बर्ड व्हॅली हे तुम्ही पाहिलंच असेल, हे पुण्यातील एक सुंदर ठिकाण आहे. तिथे एक वेळा नक्की भेट द्या. आणि हो, बर्ड व्हॅली उद्यानमध्ये आम्ही भरपूर वेळा जातो, कारण आम्हाला ते जवळचं लोकेशन पण आहे. त्याचबरोबर तिथून फिरण्यासारखं पाहण्यासारखं खूप काही आहे, मस्त आहे. आणि तिकीट पण खूप कमी आहे, 10च रुपये तिकीट आहे. फक्त 10 रुपयात तुम्ही अख्खा दिवस फिरू शकता. एवढं मस्त आहे पाहण्यासाठी, खूप छान आहे. तिथून पुढं आम्ही निघालो आमच्या टूरवरती. हे पाऊस पडला 7-8 दिवस आणि लगेच ऊन आलं. या उन्हामध्ये मी बांधलं तोंडाला रुमाल वगैरे. तर माझी दीदी म्हणते हे काय बांधलं, अंशू म्हणतो हे काय बांधलं, म्हणते मम्मी हे तू काढून टाक. म्हटलं अरे राहू दे बाबा, मला ऊन लागते. त्यानंतर तिथून पुढं आम्ही निघालोत. हे इथे एक पुढं मोराचा पिकॉक येतो. किती सुंदर आहे हा पिकॉक, खूप मस्त आहे. हा थर्मास चौकामध्येच येतो, म्हणजे ही भोसरी साईट आहे, भोसरी साईटला येतो. पुण्यामध्ये फिरण्यासाठी खूप छान, खूप मस्त म्हणलं तर एक बर्ड व्हॅली उद्यान पण मस्त आहे. त्याच्यामधील वेगवेगळे पक्षी वगैरे सर्व काही, म्हणजे मुलांना खूप एन्जॉय होईल इथून. एन्जॉय म्हणजे खूप एन्जॉय होईल. इथून पुढं ट्रॅफिक पण खूप असते, बापरे भरपूर. पुणे म्हटलं की ट्रॅफिक आलीच. आणि हो, पुण्याच्या बाहेर जाण्यासाठी तर 1-1.5 तास लागतो. मग जिथून आम्ही देहूमधून राहतो ना, तिथून पुढं बर्ड व्हॅलीमध्ये जायला जास्त नाही, 10-15 मिनटं लागतात फक्त, ते पण बाईकवरती. आणि इथं बघा, हे नोवेलचं हे पार्क कसं मस्त आहे. म्हणजे हे चौक आहे नोवेलचा, मस्त. आपल्या गावाकडे आपण चौक वगैरे असंच बोलतो ना, चौक आहे. तिथून बर्ड व्हॅली उद्यान एवढं मस्त आहे. आत शिवाजी महाराजांचा फोटो पण आहे. मग आम्ही गाडी थांबवली, विचार केला कुठं लावायची, कारण ट्रॅफिक पण खूप होती. मग आम्ही आत घेऊन गेलो, कारण म्हटलं आत जागा जर असली तर आत लावता येईल गाडी. त्यामुळं पुढं नेण्यासाठी आत नेलं. आणि हो, इथल्या खाण्याच्या वस्तू पण एवढ्या महाग आहेत, म्हणजे 10ची वस्तू इकडे 20-30 रुपयाला मिळते. त्यामुळं जे काही खायचं असेल ते घरूनच घेऊन जावं तुम्हाला जर फिरायला जायचं तर. बघा हे बाबा कसे म्हणतात, पुढं पार्किंग फुल आहे म्हणतात, गाडी इथंच लावा काठी घेऊन. अंशू तेवढा घाबरत होता बाबाला, मम्मी कशी काठी घेतली, आपल्याला मारेल का तो मामा. तर मी म्हटलं नाही, तो मामा नाही मारणार आपल्याला, चल म्हटलं. त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणावर आलो. तिथून पण फिरण्यासारखं एवढं मस्त आहे, बोटिंग वगैरे खूप छान आहे. खरोखरच तुम्ही एक वेळा नक्की भेट द्या, खूप सुंदर आहे. आणि बोटमध्ये बसण्यासाठी पण 100च रुपये तिकीट आहे. आणि हे पुढं बघा स्टॅच्यू कसला दिसतोय, खूप लांब होता हा, पण झूम करून व्हिडिओ काढला. म्हटलं चला दाखवा आपल्या प्रेक्षकांना, कारण कुणाला म्हणजे पाहायची पण आवड असते ना आणि फिरायची पण आवड असते. खरोखरच नक्की भेट द्या एक वेळा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचनंतर हा अंशू बघा फोटोसाठी कसा करतो, चीज करू फोटो काढण्यासाठी करतो. आणि त्याच्यानंतर ही छोटी पण माझी मागे अंशूचंच कॉपी करते, बोलणं वगैरे सर्व काही. आणि यांचा नाद होता बोटिंग वगैरे फिरलेला, बोटिंग वगैरे बोटिंगमध्ये वगैरे बसण्यासाठी. तर मी बोटिंग वगैरेमध्ये आम्ही बसणारच होतो, पण खूप वेटिंगवर होते नंबर पण. त्यामुळं त्यांना म्हटलं चला तोपर्यंत तिकडं आपण खेळू, हे कसे खेळतात. मग यांना इकडं तोपर्यंत आम्ही खेळायसाठी पण खूप मस्त आहे मुलांना. मग इकडं खेळत होतो, कारण बोटिंगमध्ये खूप वेटिंग होती. म्हटलं तोपर्यंत वेटिंग पण कमी होईल, गर्दी पण, आणि मुलांना खेळता पण येईल. हा बघा खेळण्याची नवीन स्टाईल आमची, घसरगुंडी अशी खेळतात का. ते अंशूला म्हटलं तर अंशू म्हणतो मम्मी नवीन काहीतरी खेळायचं. त्यानंतर मग आणि मी अशी खेळते. तिनं पण खूप एन्जॉय केला, एवढा एन्जॉय केला बापरे भरपूर. चला तर मग बोटमध्ये बसलेला व्हिडिओ नंतर शूट करणार आहे मी. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.